श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आपण ऐकणार आहोत। आपलं कर्तव्य पहा काय आहे जीवन, आपल्याला कशासाठी इथे आणलं ते आपण पहा, ऐका। परमेश्वरानं जीवांना कशासाठी आणले ते पहा। आजपर्यंत ज्या अनेक सृष्टी रचना घडून गेल्या त्यात आपणास पुण्यकर्मानेच मानव जन्म प्राप्त होतो, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपणास आपली आध्यात्मिक जाणीव नाही आणि मग आपण आयुष्य अष्टभोग विलासात घालवतो। सुख ते हेच असून अन्य कोणते सुख नाही असे मानून आपण रममाण होऊन जातो। वस्तुतः हे क्षणिक सुख असून परमेश्वर आनंदाचे दिव्य सुख प्राप्त करणाऱ्यांचे मनुष्य जन्म हे साधन आहे, आपण विसरतो। यासाठीच ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे। आपणास बुद्धीचे विचार करण्याचे व कर्माचरणाचे पूर्ण स्वातंत्र्य ईश्वराने दिले आहे। परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे, पण आपण त्या बुद्धीचा उपयोग करत नाही। आणि परमेश्वरानं आपल्याला या जन्मात मनुष्य देह जन्म कशासाठी दिलेला आहे। आपण परमेश्वराजवळ मागणी केली की परमेश्वर आम्ही तुम्हाला भुलणार नाही, आम्हाला मनुष्य जन्म द्या, आम्ही तुमची भक्ती करू, आम्ही तुम्हाला विसरणार नाही। पण आपण इथं आल्यावर परमेश्वराला विसरून गेलो, त्याच्यामुळे आपल्याला हे भोगावं लागू राहिलं। ईश्वराने दिले आहे तेव्हा आपण असलेल्या परमेश्वरानं आपल्याला स्वतंत्रता दिलेली, मन बुद्धी शरीर बोलायला चालायला सगळं दिलेलं आहे, पण आपण त्याचा उपयोग काही करून नाही राहिलो। तेव्हा आपण असल्याचा त्याग सत्याचा शोध स्वीकार केला पाहिजे, अन्यथा हा जन्म पशुवल ठरेल। पक्षी पण जीवन जगतात, तसं आपला हा जन्म परमेश्वराने मानव देह दिलेला आहे, पण आपण त्याचा उपयोग काहीच करून नाही राहिलो। पशु पक्षी सारखं आपण जीवन जगून राहिलो, खाणे पिणे झोपणे बस, दुसरं काही नाही। हार निद्रा भय मैथुनच समान ते पशुमी नारायणम ही एको विवेकधिको मनुष्य तने वहीना पशुमिह समान। आहार निद्रा भीती मैथुन हा स्वाभाविक वृत्ती मनुष्य आणि पशुत समान आढळतात। पशु पक्षी पण हार करतात, फिरतात, तसं आपण करून राहिलो। आपल्याला जबान दिलेली परमेश्वरानं, आपण त्या जबानातून परमेश्वराची भक्ती काही करून नाही राहिलो। पण बुद्धी आणि विवेक ही माणसाची अधिक देणगी असून ती माणसाने उपयोगात आणली नाही तर मनुष्य पशु समान ठरतो। आपण आपल्यात आणि पक्ष्यात काही फरक नाही, कारण आपण मनुष्य देहाचं सार्थक काही करून नाही राहिलो। पशु पक्षींचं फक्त परमेश्वरानं म्हणजे आपले कर्मानुसार आपल्याला फळ दिलं परमेश्वरानं, पण त्या फळाचा आपण उपयोग करून नाही राहिलो। पशु पक्षी पण पोट भरतात, ते घरटे बनवतात आणि ते घरट्यात राहतात, पण आपणही घरटे बनवतो राहतो, पण परमेश्वराजवळ आपण भक्ती करणं विसरलो। मन हे मनुष्यांना कारण बंध मोक्ष हो, ज्याला मन असते तो मनुष्य असे मानले तर माणसाचा बंध आणि मोक्ष ह्या मनावरच अवलंबून आहे। मन बुद्धीने विवेकशील न राहता आपण अविवेक केला तर आपला मानव जन्म व्यर्थ होईल। यासाठी आत्म्याचे मूळ ठिकाण आत्म्यास साध्य करावयाचे उद्दिष्ट आपले कर्तव्य याचा विचार करणे हा जीवनाचा हेतू होय। प्रथम मारंभी जीव चैतन्य देवताच्या तमो विभागात होता, हे जीवाचे म्हणजे आपले मूळ स्थान होय। तेथून या गोलाकार ब्रह्मांडात सृष्टीत देहधारी होऊन जन्मलो। यात पुण्यामुळे कित्येकांना मानव देह लाभला, त्यांच्या योगे आपले परमेश्वराकडे जाण्याचे उच्चिष्ट आहे। त्यासाठी परमेश्वर ज्ञान देऊन मोक्षास नेण्यास समर्थ आहेत, पण तो मार्ग सोडून आपण क्षणभंगूर संसार सुखात रमलो व अनंत पाप कर्मांना प्रवृत्त झालो। आपला मार्ग चुकला, अंधप्रात झाला, त्यामुळे सुख दुःख रूप कर्मभोग जळला व जाडण हळद श्वेत उद्बीज या चार खाणीतून जाणे आपणास बंधनकारक झाले। आपला आत्मा नित्य आहे, अजो नित्य शाश्वत अयम पुराणो न हन्नते अन्या माने शरीरे। या दुःखीवरून करते सर्व
योनीपेक्षा मनुष्य योनी श्रेष्ठ आहे. मनुष्य देह मिळणे दुर्लभ आहे. याविषयी भागवतकार म्हणतात, दुर्लभो मनुष्य देह देहिना क्षण भंगुरः तथापि दुर्लभ म्हणणे वैकुंठम प्रिय दर्शनम. यावरून समजेल, कारण तो पुण्य कर्मानेच मिळवावा लागतो, परंतु आपल्या हातून पापरूप कर्मच अधिक घडतात. पुण्य कर्मरूप घडते ते फार अल्पतच अथवा घडतच नाही. आपण पापरूप कर्माचेच अधिक अर्ज कर्तव्य करतो. त्यामुळे आपणास या मनुष्य देहानंतर नरक योनीत जावे लागते. या नरक योनीत अनंत आहेत. ती भोगताना अनंत काळ निघून जातो. पुण्य कर्माचे अर्ज कर्तव्य केलेच नसेल तर मनुष्य देह मिळत नाही. असे लोक असुरी संपत्तीचे असतात. याविषयी भगवान म्हणतात, असुरी योनी मा पत्रा मुळा जन्मनी जन्मनी म्हणजे असुरी संपत्तीचे लोक जन्मोजन्मी दुःख भोगतात. या भगवंताच्या उक्तीवरून आपणास समजेल की दुःखरूप योनीतच अनंत काळ जातो. त्यास मनुष्य देह मिळणे दुर्लभ आहे. असा दुर्लभ मनुष्य देह आपणास मिळाला आहे तो सुखावह आहे. तेथे अष्टभोगाचे सुख प्राप्त होते. पंचोपंख्यानातील श्लोक सुगंध वनिता वस्त्र गीत ताबूल भोजन मऊ शय्या भूषण चैव अष्टभोग प्रकृतीर्था मिष्टार्थ पदार्थ या अष्टभोगाचे सुख आपणास मिळते. म्हणून जीव तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती. पाखंड्याची अशी पाखंडी मताप्रमाणे कल्पना करून पुण्यरूप कर्मे काहीच न करता संसार सुखात निमग्न होणे हे आपल्या आत्म्यास लाभदायक नाही. आत्मकल्याणाचा मार्ग नाही. अष्टभोगाचे सुख नित्य आहे. ते कधीतरी संपणारेच आहे. शिवाय त्यापासून तृप्ती होत नाही. पुन्हा पुन्हा हवेसे वाटतात. उदाहरणार्थ आपण सकाळी भोजन केले तरी संध्याकाळी भोजन करावे असे वाटते. याप्रमाणेच अष्टभोग आहेत. अष्टभोग व त्यांचे सुख चिरकाल टिकणारे नसून ते क्षणिक असते. म्हणून देहास मनास अष्टभोगात गुंतवणे इष्ट नाही. अष्टभोग पुण्यकर्मापासून पुरावृत्त करून पाप आचरण्यास प्रवृत्त करतात. म्हणून येथे विवेकाने निर्णय करण्याची आवश्यकता असते. पुण्यरूप कर्मे देवी संपदेकडे नेतात, तर पापरूप कर्म असुरी संपत्तीकडे ओढतात. म्हणून आपल्या जीवितांचे उद्दिष्ट काय, आपण कोठून व का आलोच, कोठे जाणे आहे, हे कोणत्या मार्गाने चाललो आहोत यांचा झाल्याने विचार करणे आवश्यक आहे. येव शरीर व अष्टभोग हे नित्य नसून क्षणभंगूर आहेत. हा तो विवेक होय. आपणास दुःख नको आहे, सुख पाहिजे अशी आपली इच्छा असेल तर ती पुण्य कर्मानेच करावी लागेल. परमेश्वर पहा नित्य अनादी आहेत. परमेश्वरानं आपल्याला ह्या जीवाला आपण परमेश्वराजवळ खूप मागणी केली, त्याच्यामुळे आपल्याला हा जीव भेटला. आणि परमेश्वराजवळ आपण वचन देऊन आलेलो की परमेश्वर आम्ही या सृष्टीवर आल्यावर तुम्हाला बोलणार नाही, तुमची भक्ती करणार. आपल्याला 24 घंटे दिलेले, 24 घंट्यात आपण परमेश्वराला 1 घंटाही देऊ नाही शकत. कोणाला काही म्हणायला गेलं भक्ती करा तर लोक असे म्हणतात की आम्हाला काय देव देणार खायला, आम्हाला काय हे देणार. देव सगळ्यांना खायला देता. मी म्हणजे तुम्हाला भरोशानं सांगतो, परमेश्वराची तुम्ही भक्ती नित्य मुक्त भक्ती करा. परमेश्वर तुम्हाला कुठेच काही कमी पडू देणार नाही. पशुपक्षींना बी देव देतात. तर आपण मानव देह आहे. आपल्याला परमेश्वरांना आपल्याला दोन्ही टाईम देणार आहेत, पण आपल्याला समाधान नाही. त्याच्यामुळे आपण प्रपंचात गुंतल्यामुळे आपल्याला भोगून राहिलो. आपण परमेश्वरात बुडल्यामुळे आपण आपले कर्माचे भोग भोगून राहिलो. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.